जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेतली। तहसीलदारांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली, तर लेखी आश्वासन राज्यपालांकडून येईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका वाघमारे यांनी घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे। आंदोलकांची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेत चर्चाही केलेली आहे। तायवाडे साहेब, तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर बोगस सर्टिफिकेटद्वारे जर 54 लाख नोंदी या महाराष्ट्रामधल्या जर ओबीसी मध्ये इन्क्लूड करत असाल तर ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही? तायवाडे साहेब, तुम्ही आम्हाला या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सांगावं। जरांगे साहेब एका बाजूला म्हणतायत की आम्ही 80% मराठा समाज ओबीसीत घातलाय। या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री महोदय तायवाडे साहेब तुम्ही मला द्यावं। तायवाडे साहेब, तुम्ही ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी शोभत नाही, तुम्ही या मुख्यमंत्र्याच्या प्रवक्तेपदी शोभता। तायवाडे साहेबाविषयी मला आजपर्यंत आदर होता, परंतु आज मला असं वाटलं की तायवाडे साहेब सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मॅनेज केलेत की काय। कारण की तायवाडे साहेबांची यापूर्वी सुद्धा आपल्या आंबडच्या मेळाव्याच्या नंतर काही मेळावे झाले ओबीसीचे, त्या मेळाव्याच्या टायमात सुद्धा त्यांची भूमिका धरसोड असणारीच भूमिका होती। एकतर ते घाबरतात जरांगेंना किंवा मराठ्यांना, नाहीतर कुठेतरी ते मॅनेज असल्यासारखं असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।